आणि आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। गुणरत्न सदावर्ती आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याचा दणका। एसटी बँकेवरील दोघांचेही तज्ञ संचालक पद रिक्त। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या तक्रारीनंतर सहकार आयुक्तांचा निर्णय। राज्यातील 4 जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर। मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात 10 जूनला मतदान। विद्यमान कार्यकाळ हा 7 जुलैला संपेल। लोकसभेनंतर कधीही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागण्याची शक्यता। येवला दौऱ्यावर असलेल्या मंत्री भुजबळांचं सुतोवाच। राज्य सरकारला नामांतराच्या निर्णयाबाबत मोठा दिलासा। औरंगाबाद उस्मानाबादच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली। भारताच्या पूर्वेकडील राहणारे लोक हे चीनसारखे आणि दक्षिण भारतामध्ये राहणारे लोक हे आफ्रिकन आहेत। दक्षिण भारतीय काहीसे गोरे। सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा नव्या वादाची चिन्ह। मला शिवीगाळ करतात ते मी सहन करू शकतो, मात्र माझ्या देशवासियांच्या त्वचेच्या रंगावरून शिवीगाळ केली जाते ती सहन करणार नाही। राहुल गांधींना उत्तर द्यावं लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सॅम पित्रोदा यांच्या विधानावर हल्लाबोल। सॅम पित्रोदा हे काँग्रेसचे पदाधिकारी नाहीत, त्यामुळे त्यांचा काँग्रेससोबत काहीही संबंध नाही। नाना पटोले यांचं वक्तव्य। भारतामध्ये राहणारा प्रत्येक जण भारतीय असल्याचं म्हणत नाना पटोलेंकडून सॅम पित्रोदांच्या विधानावर स्पष्टीकरण। राहुल गांधींचा अदानी अंबानी यांच्यासोबत असा कोणता करार झाला ज्यामुळे त्यांनी अदानी अंबानी यांच्यावर बोलणं बंद केलं? तेलंगणामधील सभेत नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल। मतदान संपताच बारामतीमधील वारजेमध्ये दोघांकडून गोळीबार करणाऱ्यांचा वारजे पोलिसांकडून शोध सुरू।